दर्शको नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आम्ही सकाळपासूनच तुम्हाला राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजाची माहिती तुम्हाला के न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला पुरवतच आहोत। 12 वाजण्याच्या सुमारास राधानगरीचे बघायला गेले तर 4 दरवाजे उघडलेले आम्ही तुम्हाला अपडेट दिली होती। राधानगरीच्या या 4 स्वयंचलित दरवाजातून एका दरवाजातून 1428 इतका विसर्ग हा भोगावती नदी पात्रामध्ये होतो। तर या स्वयंचलित दरवाजाचे एकूण 4 दरवाजे उघडलेले आहेत। भोगावती नदी पात्रामध्ये एकूण आता विसर्ग हा 5712 क्युसेक विसर्ग हा भोगावती नदी पात्रामध्ये होत आहे। राधानगरीच्या धरणाचे जे काही विद्युतगृह आहे या विद्युतगृहातून 1500 क्युसेकने हा प्रवाह देखील चालू आहे। त्यामुळे भोगावती नदी पात्रामध्ये 7212 क्युसेक विसर्ग हा भोगावती नदी पात्रामध्ये होत आहे। इथल्या भोगावती नदीकाठच्या लोकांना तसे सतर्क राहण्याचे आव्हानसुद्धा केलेले आहे। वेळोवेळी ते सूचनाही देत आहेत। आम्हीही आमच्या के न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही जे काही लाईव्ह दृश्य दाखवतच आहोत, परंतु ज्या कोण भोगावती नदीकाठच्या राहणारे जे काही लोक आहेत त्यांनी सतर्क बाळगा, कारण धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर अजून कायमच आहे। त्यामुळे कोणीही हलगर्जीपणा न करता ज्या काही प्रशासनाकडून येणाऱ्या सूचना आहेत त्या सूचनाचं तंतोतंत पालन करा आणि तुम्हाला आम्ही राधानगरीच्या 7 स्वयंचलित दरवाजाची वेळोवेळी तुम्हाला अपडेट देतच राहू। कॅमेरामन स्वप्नील कांबळेसह मी मिलिंद कांबळे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या के न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।